नैसर्गिक निविष्ठा उत्पादन तंत्रज्ञानावर तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षणास सुरुवात। सिन्नर दिनांक 11 ऑगस्ट 2026 कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तालुका कृषी विभाग सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमास आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सुयोग ॲग्रो बिझनेस कॉर्पोरेशन नगर येथे सुरुवात झाली। सदर प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र माने, प्रकल्प संचालक आत्मा श्री अभिमन्यू काशीत, उपविभागीय कृषी अधिकारी श्री भटू पाटील व तालुका कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर नाठे, मंडळ कृषी अधिकारी श्री नितीन पगार, श्री ज्ञानेश्वर दुर्गुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला। या प्रशिक्षणामध्ये नैसर्गिक निविष्ठा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे। सुयोग ॲग्रो बिझनेस कॉर्पोरेशनचे श्री योगेश गागरे व श्रीमती सुवर्णा काळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठांचे उत्पादन, त्यासाठी आवश्यक कच्चा माल, उत्पादनाची पद्धत, वापराचे तंत्रज्ञान तसेच शेतीमध्ये त्याचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन केले। या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे सैद्धांतिक थिअरी तसेच प्रात्यक्षिक अशा दोन्ही बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना केवळ नैसर्गिक निविष्ठांच्या उत्पादनाची माहिती न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे त्यांची निर्मिती व वापराचे तंत्रज्ञान समजावून सांगण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतावर नैसर्गिक निविष्ठा तयार करून त्यांचा प्रभावी वापर करता येणे शक्य होणार आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर नाठे यांनी प्रास्ताविक करताना प्रशिक्षणाचा उद्देश, नैसर्गिक शेतीमध्ये नैसर्गिक निविष्ठांचे महत्त्व आणि शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये अवलंब करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री गोकुळ जाधव यांनी केले। प्रशिक्षण कार्यक्रमात सिन्नर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती नंदा रंदे, पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री भागवत बलक व श्री अनिल शिंदे तसेच विविध शेतकरी गटांचे प्रतिनिधी, कृषी सखी श्रीमती सुनीता काळोखे, श्रीमती शोभा भालेराव उपस्थित होते। उपस्थित शेतकऱ्यांनी नैसर्गिक निविष्ठा उत्पादन तंत्रज्ञानाबाबत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। नैसर्गिक शेतीला चालना देणे, शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर नैसर्गिक निविष्ठा तयार करण्यासाठी सक्षम करणे आणि उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब वाढवणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर बस्ते। बीजामृत असेल किंवा तुम्हाला लसूण मिरची अद्रकचा लमितचा अर्क असेल आणि त्याच्यासोबत बेसल डोस तुमचा जो गांडूळ खताचा देता येईल, याच्या उद्देशाने आपण एक म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बदल घडवायचा आहे, बरोबर। सगळ्यांच्या जमिनी कसं झालं, रासायनिक खतामुळं थोड्याशा जमिनीचं पीएच नापिकीकडे वळत चाललेलं आहे। आपल्याला ते सुपीकतेकडं आज आपल्याला वळायचं आहे। त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, सुरुवातीला पाहिजे ह्या गोष्टीसाठी माझ्या संग तुम्ही चर्चा करायची आहे, बरोबर। सगळ्यात सुरुवातीला मला सांगा, तुम्ही आज जमिनीला सजीव मानता का निर्जीव मानता? सजीव जमीन कशी आपली